नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. ऑपरेशन सिंदूरवर संसदेत झालेल्या चर्चेच्या वेळी सोलापूरहून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हणताना असं म्हटलं, ऑपरेशन सिंदूर म्हणजे केंद्र सरकारचा मीडियावरचा तमाशा होता. तमाशा. वेळ काय, प्रसंग काय, चर्चेचा विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? बरं, आता त्या बोलल्याच आहे तर मग थोडं तपासून पाहू. ज्या दिवशी पहलगाम मध्ये निरपराध पर्यटकांवर हल्ला झाला, या पर्यटकांमधल्या पुरुषांना त्यांचा धर्म विचारून मारलं. जे हिंदू होते त्यांना मारलं, पुरुषांना मारलं, महिलांना मारलं नाही. आणि त्यांना मिळाले, जा जाऊन सांगा मोदीला. अशा प्रकारचं बोलले. मीडियानं काय केलं? धर्म विचारून मारलं. हे पुन्हा पुन्हा नाही सांगितलं, एकदा सांगितलं सोडून दिलं. पण नंतर ही जी सगळी दुःखी झालेली मंडळी होती, ज्यांना आपले प्रिय लोक गमवावे लागले, ज्या तरुण मुलीला आपले प्राणप्रिय पती गमवावा लागला, तिच्या अश्रूंचा बाजार मांडला मीडियानं. ज्या वृद्ध माता पित्यांना आपला तरुण मुलगा गमवावा लागला, त्यांच्या दुःखाचा तमाशा मीडियानं केला. लाज वाटली नाही या दुःखी लोकांच्या अश्रूंचा बाजार मांडताना? बाईट घ्यायला गेलात का? तुमचा TRP वाढावा, व्ह्युअरशिप वाढावी म्हणून हा झाला तमाशा. त्यानंतरच्या काळात मीडियाची जबाबदारी होती लोकांच्यात विश्वास निर्माण करण्याचा. पूर्वीच्या आहेत घटना. बालाकोटला सर्जिकल स्ट्राईक केला, पठाणकोटला जेव्हा हल्ला झाला त्यानंतर, उरीला हल्ला झाला त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केला, बालाकोटला हवाई हल्ला केला. ही उदाहरणं समोर आहेत. आणि तरी सुद्धा आता मोदी काय करणार, याचं उत्तर कसं देणार? खरं मीडियानं समाजाला, जनतेला विश्वास द्यायला हवा होता की काळजी करू नका, पूर्वीही केलं होतं, आताही करतील. हा रेकॉर्ड आहे. पण ते केलं नाही. काय करणार, काय करणार? मोदी कोंडीत सापडले का? याचं उत्तर आहे का? अमुक तमुक. आतंकवादी आतच कसे आले, तिथपर्यंत पोचलेच कसे, सुरक्षा बळ काय करत होती, हे नाही ते प्रश्न विचारून आपला TRP वाढवण्याचं काम. खरं म्हणजे त्या ठिकाणी पर्यटकांसाठी तो भाग बंद केला होता. तरी देखील स्थानिक अधिकाऱ्यांनी, कुठल्याही अधिकाऱ्यांशी चर्चा न करता, सुरक्षा बळांशी चर्चा न करता, तो सगळा भाग हा पर्यटकांसाठी खुला केला. का केला हा प्रश्न मीडियाने विचारला नाही. फक्त सुरक्षा बळ कुठे होती, सुरक्षा बळ कुठे होती, हा तमाशा झाला. आणि त्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं, हे मध्यरात्री 30 ते 35 मिनिटांमध्ये ऑपरेशन उरकलेलं आहे. दहशतवाद्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स होते, त्यांचे जे तळ होते, तेवढेच उद्ध्वस्त करायचे, हे एक सीमित असं त्याचं उद्दिष्ट होतं. ते पूर्ण झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे जाहीर केलं गेलं. आणि आमची ही कारवाई नॉन एस्केलेटरी आहे. आम्हाला युद्ध आत्ता करायचं नाहीये. पण केंद्र सरकारला पूर्ण कल्पना होती की पाकिस्तानला हा फटका दिल्यानंतर पाकिस्तान सुद्धा परतून हमला करू शकतो, पलटवार करू शकतो, आणि त्याची देखील पूर्ण तयारी ठेवली होती. आणि जेव्हा पाकिस्तानला पलटवार केला, तेव्हा त्याचं उत्तर भारतीय सैन्यानं योग्य पद्धतीनं दिलं.
तमाशा मीडियानं केला, वातावरण एक तयार केलं, जणू काही कराची बेचिराग झालं, इस्लामाबाद ताब्यात आलं, लाहोर आता संपलं, घेतल्यात जमाय, पीओके देखील येणार, तिकडचे लोक अस्वस्थ आहेत, त्यांना भारतात यायचं आहे. हा तमाशा कोणी केला? शासनाच्या एका तरी प्रवक्त्याने म्हटलं का की कराची, लाहोर, इस्लामाबाद आम्ही संपून टाकलेलं आहे, पीओके आम्ही घेणार आहोत, हे शासनानं म्हटलंय? सैन्य दलांच्या ज्या प्रेस ब्रीफिंग झाल्या या अत्यंत संयमित आणि टू द पॉइंट होत्या. काय काय झालं एवढंच सांगितलंय. मग विचारलं त्यांचं नुकसान किती झालंय, तर तिकडे बसलेल्या सैन्याच्या प्रतिनिधीनं हे म्हटलं, आम्ही हल्ला केलाय, नुकसान किती झालंय हे त्यांचं त्यांनी मोजून द्या. नुकसान किती झालंय हे सांगायच्या भानगडीत पडले नाहीत. पाकिस्तानच्या ॲटॉमिक रिॲक्टर्सवर आपण हल्ला केले का? त्यांची ॲटॉमिक शस्त्र जिथे साठवली होती तिथे हल्ला करून ती शस्त्र आम्ही संपवली का? सैन्य दलाच्या, हवाई दलाच्या प्रतिनिधीनं माहिती नाही असं सांगितलं. याला म्हणतात संयमित ब्रीफिंग. मीडियाने हवा केली की त्या किराणा हिलवर असा हल्ला केला, मग तसा हल्ला केला, मग मागणा हल्ला केला, मग पुढना हल्ला केला, हे मीडिया करत होता. हा मीडियाचा तमाशा आहे, हा केंद्र सरकारचा तमाशा नव्हता. प्रणितीताई, बोलताना विचार करून बोला. मीडियानं तमाशा केला, शासनानं नाही केला. आणि त्याही नंतर मग पीओके का घेतलं नाही, अमुक का नाही, तमुक का नाही, हे गौरव गोगोई विचारतात. खरं तर हे आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनी, सुशिक्षित मंडळींनी लक्षात घेतलं पाहिजे. सध्या जगामध्ये 2 युद्ध सुरू आहेत, एक इस्रायल आणि पॅलेस्टीन आणि दुसरं रशिया आणि युक्रेन. ही दोन्ही युद्ध एका अशा स्थितीला आलेली आहेत की आता दोघांनाही माघार घेता येत नाहीये. युक्रेनला भरीला पाडलं ते नाटोने, म्हणजे पर्यायानं अमेरिकेनं नाटोचं सैन्य तिथे पाठवलं, आणि मग रशियाने युक्रेनवर हल्ला केला. आणि अशी एक आता स्थिती आलेली आहे की रशियालाही माघार घेता येत नाहीये आणि युक्रेनलाही माघार घेता येत नाहीये. आणि त्यामुळे रशियाची प्रगती थांबलेली आहे. ही स्थिती इस्रायल आणि पॅलेस्टीनच्या बाबतीत झालेली आहे. इराणनं पॅलेस्टीनला फूस लावली आणि म्हणूनच इस्रायलनं इराणवर हल्ला केला. आता दोघेही युद्धात अडकलेत आणि दोघांनाही माघार घेता येत नाहीये. अशा प्रकारचं व्हायला हवं होतं का? आज जगातल्या अर्थव्यवस्थांच्या क्रमवारीमध्ये भारत 4थ्या क्रमांकावर आहे. तो पुन्हा खाली यायला हवाय का? प्रगती थांबायला हवी आहे का? युद्धाचा परिणाम म्हणून प्रगती थांबते. आणि सगळ्यात मोठं उदाहरण हे दुसऱ्या महायुद्धातलं आहे. इंग्लंड जिंकलं, जर्मनी तर बेचिराग झाली, पण इंग्लंडच्या अर्थनीतीची पूर्ण वाताहत झाली होती, ज्यामुळे त्यांना आपल्या साम्राज्यात असलेल्या देशांना सोडून द्यावं लागलं. इतकी त्यांच्या अर्थनीतीची वाताहत झाली. मग आपल्या अर्थनीतीला फटका बसायला हवाय का? हा विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी अशा असतात की ज्या शासन, सरकार हे उघडपणे बोलू शकत नाही, आणि नेमका त्याचाच फायदा विरोधी पक्ष घेत आहेत. हे का केलं, ते का केलं. सरकारनं हे म्हणायचं नसतं, त्या युद्धांसारखं आपल्याला युद्धात अडकायचं नाही म्हणून. सरकारनं एवढंच म्हटलं, पाकिस्तानला हवा तो धडा शिकवला, आता पाकिस्ताननं न्यूक्लिअर ब्लॅकमेल करू नये. हे वाक्य पंतप्रधान 3दा बोलले, तिसऱ्यांदा ते आता संसदेमध्ये झालेल्या चर्चेत बोललेले आहेत. समजून घ्या त्याचा काय तो अर्थ. बाकी सगळ्यांना समजला, आपल्यालाच समजला नाही का? काही गोष्टी उघडपणे म्हणता येत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे म्हणणं सोयीचं नसतं की ट्रम्पनी असं काही मध्यस्थी केली नाही. आपल्या पहिल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी स्पष्टपणे सांगितलं की दुपारी पाकिस्तानच्या DGMO, डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सच्या DGMOचा, पाकिस्तानच्या DGMOचा भारताच्या DGMOशी त्यांनी संपर्क केला, फोन आला आणि आता हे थांबवा अशी विनंती केली, शरण आले.
आणि मग भारताने पण भूमिका घेतली, ठीक आहे थांबूया. पण ते करताना असं म्हटलं, हा युद्धविराम नाही आहे, हे तात्पुरतं थांबलेलं. अजून एक दहशतवादी हल्ला झाला तर ते आम्ही युद्ध समजू आणि पुन्हा कारवाई करू, हे बजावलेलं आहे. पण तरी सुद्धा थांबलात का? युद्ध का नाही सुरू ठेवलं? हे म्हणणं योग्य नाही. ते जाहीररित्या बोलायचं नसतं, हे विरोधी पक्षातल्या लोकांना समजत नाही का? आणि मीडियाला त्याहून समजत नाही. आणि मग आमच्या ताई तमाशा शब्द बोलत राहतात. ट्रम्पने मध्यस्थता केली नाही हे आंतरराष्ट्रीय राजकारणात बोलणं सोयीचं नसतं, हे कळत नाही. पण मग मोदींनी असं म्हटलं, कुठल्याही राष्ट्राने त्याच्यामध्ये मध्यस्थता केली नाही आणि आम्हाला युद्ध थांबवा असं सांगितलं नाही. आणि मग एखाद्याचं नाव घेऊन बोलले की काय होतं? राफालेवरची जेव्हा चर्चा चालली होती तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते ना, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्याशी माझी काल चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी मॅक्रॉनने सांगितलं आमची चर्चा झालीच नाही. कोण पडलं तोंडगशी? आणि आमच्या मीडियाला ट्रम्प तात्यावर विश्वास आहे आणि आमच्या शासनावर, आमच्या विदेश मंत्र्यावर, आमच्या पंतप्रधानांवर विश्वास नाही, याला काय म्हणायचं? आणि मग प्रणतीताई म्हणतात, सरकारचा, शासनाचा, केंद्र सरकारचा हा मीडियावरचा तमाशा होता. ताई तुम्ही खासदार आहात, बोलताना काय बोलायचं संसदेमध्ये हे समजून बोललं पाहिजे. तमाशा सरकारनं नाही केला, तमाशा मीडिया करत होती. त्यांना त्यांचा TRP आणि व्ह्युअरशिप वाढवायची होती म्हणून. आणि तुम्हाला सुद्धा लोकांच्या समोर मी काय जोरदार बोलले असं दाखवायचं होतं का? या सगळ्याचा नीट विचार झाला पाहिजे. हा जर विषय आपल्याला पटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. याविषयी आपल्याला जर काही म्हणायचं असेल, व्हिडिओ योग्य झालाय, बोलणं चुकीचं झालंय, तर मग या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर लिहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. धन्यवाद.